गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टामध्ये लाचखोरीचा आरोप सध्या पाहायला मिळतोय। कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच दिल्याचा न्यूयॉर्क कोर्टामध्ये हा दोषारोप पाहायला मिळतोय। सौर ऊर्जा संदर्भातील कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2000 कोटींची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला। गौतम अदानी, पुतण्या सागर अदानी यांच्यासह इतर 7 जणांविरोधात हा लाचखोरीचा ठपका सध्या पाहायला मिळतोय। महत्त्वाची बातमी आपण ही सध्या पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर अमेरिकेतील सरकारी वकील यांनी खऱ्या अर्थानं कोर्टात जो आहे तो आरोप केलेला आहे। गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे जे आहेत त्यांनी 2000 कोटीचं लाच केल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केला आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेअर बाजारावर देखील याचे परिणाम गौरी होताना पाहायला मिळतात। सेन्सेक्स जवळपास 677 अंकांनी तर निफ्टी 240 अंकांनी गडगडल्याचं पाहायला मिळतात आणि अदानी पॉवरचे जेवढे शेअर्स असतील ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठा फटका जो आहे तो शेअर मार्केटमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये आपण जर पाहिलं असेल गौरी तर अदानी एनर्जी आणि अदानी ग्रीन सारख्या समभागात 18% अधिक ची घसरण जी आहे ती झाली आहे आणि अदानी पॉवर मध्ये म्हणजे अदानी पॉवरचे अनेक शेअर्स आहेत, चांगले शेअर्स आहेत, त्या शेअर्स मध्ये देखील जवळपास 13% घसरण जी आहे ती झालेली आहे। सोबत आपण जर बघितलं असेल गौरी तर अदानी पोर्ट 10%, अदानी विल्मार 10% आणि अदानी एंटरप्राइजेस 10% गडगडलाय। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना $250 मिलियन पेक्षा लाच देणे आणि कोट्यवधी डॉलर्स जे आहे ते उभे करण्यासाठी गुंतवणूकदारांना आणि बँकांशी खोटं बोलणं असा आरोप जो आहे तो अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि याचाच फटका कुठेतरी या शेअर मार्केटमध्ये देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अदानींवरील लाचखोरीच्या आरोपांचे सध्या शेअर मार्केटवर मोठे परिणाम पाहायला मिळतात। सेन्सेक्स 677 अंकांनी तर निफ्टी 240 अंकांनी गडगडलेला आहे। अदानींच्या ऊर्जेसंदर्भातल्या समभागांना सर्वाधिक सध्या फटका बसलाय। अदानी एनर्जी, अदानी ग्रीन सारख्या शेअरमध्ये 18%हून अधिकची घसरण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अदानी पॉवरच्या शेअरमध्ये जवळपास 13% घसरण पाहायला मिळते। सोबतच अदानी पोर्ट 10%, अदानी विल्मार 10%, अदानी एंटरप्राइजेस 10% गडगडलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या ही पाहू शकतो। अदानींवर जे लाचखोरीचे आरोप झाले आणि त्याचाच परिणाम हा सध्या शेअर मार्केटवर पाहायला मिळतोय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात। अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेले आहे। आम्ही जे म्हणतोय ना, ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे। $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी। गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून, भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर, म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे।